बातमी काँग्रेसच्या सद्भावना यात्रेसंदर्भात मस्साजोग येथून काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला सुरुवात झाली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही पदयात्रा पार पडली। या पदयात्रेमध्ये देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी झाले होते। तर मस्साजोग ते परळी अशी ही यात्रा होती आणि या सद्भावना यात्रेमध्ये देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी झाले होते। ज्या क्रूरतेनं एका सज्जन लोकप्रतिनिधीचा मृत्यू घडतोय, खून होतोय, खून आणि नटद्रष्ट अशा विषारी प्रवृत्तीच्या शासकीय यंत्रणेनं मठ्ठ्यासारखं ठप्प बसावं, 2-2 महिने उलटत आले तरी त्या लोकांना न्याय मिळण्यापर्यंत मजल जात नाही, तर यांना काय नैतिक अधिकार आहे सत्तेमध्ये राहण्याचा आणि जाती धर्मामध्ये वितंडाव निर्माण करण्याचा? सामाजिक संघटन, सामाजिक समता हीच याच्यामधनं मागणी आहे। आणि काँग्रेस पक्ष हा सर्वधर्म समभाव असा मानणारा पक्ष आहे। आमच्यामध्ये कुठलाही जातीभेद पक्षामध्ये नाही आणि हिथं जे आता युतीचं सरकार जे आहे त्यांना यामध्ये फार मोठा जातीभेद वाढवायचा आहे। त्या सगळ्यांना माहिती होतं काय घडलंय काय नाही, तरी सुद्धा हे उघड यायला 2 महिने गेले। याचा अर्थ यांचा छुपा पाठिंबा या सगळ्या संघर्षाला होता आणि हे सगळे गुन्हेगारी प्रवृत्ती। आरोपींना कोणती शिक्षा देतो? तुम्हाला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, दुसरी शिक्षाच नाही त्यांना कुठली। बीड जिल्ह्यामध्ये अगदी असं वातावरण तयार केलं जातं की 2 समाज एकमेकाच्या विरोधात टाकलेत आणि ते वातावरण निवडण्यासाठी शाहू फुले आंबेडकरांचा मेसेज घालवायचा आहे की बाबा आम्ही हा महाराष्ट्रांची ही पार्श्वभूमी नाहीये, हा इतिहास नाहीये, ही परंपरा नाहीये, ही परंपरा खंडित करायची आहे काँग्रेसला। आणि म्हणून सद्भावना घेऊन चालले आपण